सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। सर्वांना नमस्कार। आणि सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की काल आपण सायंकाळी भेट ठरली, परंतु काल पहिलाच दिवस असल्याने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत जी व्हिडिओ कॉन्फरन्स होती, जी मी मंत्रालयातून अटेंड करत होतो, त्याला वेळ लागला आणि त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदयांसोबतची एक अनशेड्यूल मीटिंग त्यावेळी ठरली आणि त्यालाही विलंब झाला। त्यामुळे मी इथं वेळेत पोहोचू शकलो नाही आणि त्यामुळे आपल्याला ही बैठक रिशेड्यूल करावी लागली। आपलं हे पहिलं इंटरॅक्शन आहे। काल मी महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यानंतर आपल्यासोबत आज पहिल्यांदा संवाद साधत आहे। साधारणतः महानगरपालिकेच्या समोर आणि पूर्ण शहराच्या समोर सध्याचं जे चॅलेंज आहे कोविडच्या संदर्भाने, तर त्याची जी परिस्थिती आहे याची कल्पना सर्वांना आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेकडनं मोठ्या प्रमाणावरती कोविड मॅनेजमेंटसाठी प्रयत्न केले जातात। वेळोवेळी त्याचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत आणि परिस्थिती जी आहे त्याची आपल्या सर्वांना जाणीव आहे। एकंदर परिस्थिती सध्या जी आहे ती फार आव्हानात्मक आहे। कोविडची परिस्थितीसुद्धा आपण पाहत आहोत की मुंबईच्या नंतर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सध्या आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन संपूर्णतः सज्ज ठेवणं, या विषयाची अर्जन्सी जी आहे, आणि आय एम यूजिंग द वर्ड अर्जन्सी, इम्पॉर्टन्स तर सर्वांना माहिती आहे, पण अर्जन्सी जी आहे ती अर्जन्सी लक्षात घेणं आणि त्या अर्जन्सीने प्रत्येक इश्यू तेवढा टॅकल करणं, सोल्युशनपर्यंत पोचणं, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या लोकांच्या समस्या समजून घेणं आणि त्याच्यावरती आपल्याला काय सोल्युशन काढता येईल यासाठी यंत्रणेने प्रॉम्प्टली रिस्पॉन्ड करणं फार महत्त्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून आता प्रयत्न आम्ही करत आहोत। माझ्या इनिशियल ब्रीफिंग्स सुरू आहेत। कालची आपली बैठक रिशेड्यूल झाल्यामुळं संपूर्ण यंत्रणेचा कोविड संदर्भातला आढावा माझा अजून व्हायचा आहे। त्याच्यापूर्वीच मी असा विचार केला की आपल्याशी इंटरॅक्शन लवकर होणं गरजेचं आहे, म्हणून आपण पहिली बैठक आज हीच ठेवली। एकंदर मी इथला पदभार स्वीकारल्यानंतर जो कोविडच्या संदर्भाने इनिशियल अतिरिक्त आयुक्तांच्या सोबतचा आढावा घेतला आणि त्याच्यामधले जे माझे ऑब्झर्वेशन आहेत त्याच्यानुसार एक 2-3 गोष्टी फक्त मी आपल्याशी बोलेन। त्याच्या व्यतिरिक्त जो आपला ॲक्शन प्लॅन राहणार आहे दॅट इज अ कंटिन्युअस प्रोसेस। ॲक्शन प्लॅन किंवा कृती आराखडा जेव्हा आपण म्हणतो, हा कधीही आपला कुठल्याही स्टेजला फ्रीज करून त्या पद्धतीने अंमलबजावणी होईल अशा पद्धतीने होत नाही। वी ऑलवेज कीप रिस्पॉन्डिंग टू व्हॉट एव्हर चॅलेंजेस वी फेस आणि डेली वी आर फेसिंग न्यू चॅलेंजेस। या पद्धतीने आपल्याला व्हाईल वी आर इम्प्लिमेंटिंग द प्लॅन त्या पद्धतीने आपल्याला ते रिस्पॉन्ड करत राहणं गरजेचं आहे। 2-3 महत्त्वाचे इश्यूज जे सध्या शहरामध्ये आव्हानात्मक आहेत आणि विच इज गोइंग टू बी माय प्रायोरिटी। फर्स्ट इज ऑफकोर्स टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर, कारण कोविडचं टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला अपग्रेडेशन गरजेचं आहे। मला जाणवलं की आपल्याकडे सध्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट लॅब दोन्हीच्या माध्यमातून टेस्टिंग होतं आहे, परंतु ज्या आपल्याला याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं आपल्याला एक पॉसिबल आहे आणि गरजेचं आहे ते आहे गव्हर्नमेंट लॅबच्या माध्यमातून। तर गव्हर्नमेंट लॅबच्या बाबतीत जे टेस्टिंगचे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन आवश्यक आहे ते करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील। प्रायव्हेट लॅबला सुद्धा आपण आता टेस्टिंगची मुभा दिलेली आहे आणि प्रायव्हेट लॅबच्या माध्यमातून सुद्धा टेस्टिंग होतं आहे, ते कंटिन्यू राहील। मात्र संपूर्णतः फोकस प्रायव्हेट लॅबवरती ठेवण्यापेक्षा किंवा जास्त भर प्रायव्हेट लॅबवर देण्यापेक्षा अल्टिमेटली व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह फॉर एनी पेशंट, द रिझल्ट शुड बी अवेलेबल ॲज अर्ली ॲज पॉसिबल, बिकॉज द की इज अर्ली डिटेक्शन। जर आपण लवकर तो पेशंट पॉझिटिव्ह आहे किंवा नाही हे कळू शकलो नाही तर एक तो पेशंट आणि त्याचे रिलेटिव्ह यांची एन्झायटी
ते ज्या परिस्थितीचा सामना करतात ती परिस्थिती, आणि दुसरं अर्ली डिटेक्शन जर केल्यामुळे फर्दर स्प्रेड जो होऊ शकतो तो जर आपण ब्रेक करू शकलो तर दॅट इज गोइंग टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. सो ॲज फार एज टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर इज कन्सर्न, we need to look at how to increase testing infrastructure for both government as well as private lab, more so for government lab. Second, antigen टेस्टचा वापर आपल्याकडे करणं गरजेचं आहे. यू मस्ट बी अवेअर की अँटीजन टेस्टचा वापर आता भारतभर सुरू झालेला आहे. ICMRने आपल्याला त्या गाईडलाईन डिटेल इश्यू केलेल्या आहेत आणि वारंवार इश्यू केलेल्या आहेत, आणि अँटीजन टेस्टचा रिझल्ट हा 30 मिनिटांमध्ये येत असल्यामुळं इफ वी फोकस ऑन अँटीजन टेस्ट ऑफकोर्स विदिन द स्पेसिफाईड गाईडलाईन, बिकॉज अँटीजन टेस्टसाठी ICMRने ज्या गाईडलाईन दिल्यात त्या गाईडलाईननुसार आपल्याला तो कंटेनमेंट एरिया, हॉटस्पॉट एरिया किंवा हॉस्पिटलाइज पेशंट मधली कुठली कॅटेगरी याच्यासाठी सांगितलेली आहेत. बट विदिन दॅट फ्रेमवर्क इफ वी फोकस मोर ऑन अँटीजन टेस्ट व्हेरेवर नीडेड, we'll be able to get very good result, very early result, and that certainly will help us in early detection. So wherever needed we need to focus on antigen test, and RT-PCR test as ICMR always says is a ultimate gold standard test, आणि त्याच्यामुळे RT-PCR वरती सुद्धा फोकस तेवढाच ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही मॅनपॉवर अपग्रेडेशन असेल तर ते पण त्या ठिकाणी केले जाईल. दुसरा महत्त्वाचा विषय आपला आहे फॅसिलिटी ज्या कोविडच्या आहेत आणि त्या फॅसिलिटीच्या अनुषंगाने येणारे इतर इश्यूज. ज्या 3 कॅटेगरीच्या फॅसिलिटीज आपल्या आहेत, कोविड केअर सेंटरपासून ते कोविड हॉस्पिटलपर्यंत, ह्या तिन्ही फॅसिलिटीमध्ये आपल्याला बेड्सची अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी, ICU बेड आणि व्हेंटिलेटरची अवेलेबिलिटी, हे इश्यूज फार महत्त्वाचे आहेत. आय एम जस्ट रिट्रेटिंग द इश्यूज विच आर इम्पॉर्टंट. You of course are aware about it, but these issues need to be dealt with on priority, because these are the gaps which are creating few challenges presently before the city. आणि त्याच्यामुळे हे फॅसिलिटी अपग्रेडेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता प्लॅनिंग करत आहोत की ह्या 3 कॅटेगरीजमध्ये आपल्याला बेडची अवेलेबिलिटी आणि मोर सो ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी कशी वाढवता येईल, बिकॉज ऑक्सिजन इज गोइंग टू बी अ व्हेरी की ॲस्पेक्ट इन कोविड मॅनेजमेंट. त्याचबरोबर त्या फॅसिलिटीमध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पण राईट फ्रॉम फूड टू हाऊसकीपिंग, त्या सुविधा पण अप टू स्टँडर्ड असणं आवश्यक आहे, जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी काही इनकन्व्हिनियन्स होणार नाही हे पाहिलं जाणं गरजेचं आहे. सो द सेकंड इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट वी नीड टू टेक केअर ऑफ अँड विच इज गोइंग टू बी अ प्रायोरिटी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन इज गोइंग टू बी फॅसिलिटी अपग्रेडेशन, फॅसिलिटी मॅनेजमेंट ऑफ ऑल 3 कॅटेगरीज. फॅसिलिटीच्या अनुषंगाने वारंवार आपण सध्या तो विषय चर्चेला येतो, वर्तमानपत्रातही वाचतो, न्यूजमध्ये पाहतो, जो आहे बेड अवेलेबिलिटीचा आणि ॲम्ब्युलन्स अवेलेबिलिटीचा. हा मुद्दा पण फार क्रुशियल आहे अँड बोथ आर लिंक टू इच अदर. सो बेड अवेलेबिलिटीसाठी सुद्धा आपल्याला फॅसिलिटी अपग्रेडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, कन्सिडरिंग द नंबर ऑफ ॲक्टिव्ह पेशंट्स प्रेझेंटली अँड द रेट ॲट विच इट इज इन्क्रीजिंग. जे आपल्याला पुढची तयारी करायची आहे ती पाहता तेवढी फॅसिलिटी आपल्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे, तेवढ्या ॲम्ब्युलन्सेस आपल्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून एक उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न राहील. क्लिनिकल मॅनेजमेंट इज ऑफकोर्स इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट इशू. दिस इज अ टेक्निकल इशू बट सर्टनली नीड्स टू बी टेकन केअर ऑफ. कारण जे आपले सिव्हिअर आणि मॉडरेट कॅटेगरीमधले पेशंट आहेत, फॅसिलिटी मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने हँडल केलं गेलं पाहिजे, अल्टिमेटली आपल्याला जो पहिला सगळ्यात मोठा उद्देश आहे तो आहे डेथ रेट मॅनेज करणं आणि डेथ रेट कमी करणं. जर डेथ रेटवरती आपण नियंत्रण मिळवू शकलो तर पुढचं काम आपलं बऱ्याच अंशी सोपं म्हणणार नाही मी, परंतु एक आपल्याला जो उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाच्या कुठपर्यंत जवळ पोहोचलो असं आपल्याला म्हणावं लागेल. त्या दृष्टिकोनातून क्लिनिकल मॅनेजमेंट ऑफ द पेशंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी जे आपले शहरातले विविध हॉस्पिटल आहेत त्यातले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासोबत वारंवार संवाद साधून आणि व्हॉट आर द बेस्ट प्रॅक्टिसेस वर्ल्ड ओव्हर, बिकॉज दिस व्हायरस इज नॉट कंट्री स्पेसिफिक ऑर स्टेट स्पेसिफिक व्हायरस. पूर्ण जगभरामध्ये ज्या क्लिनिकल प्रॅक्टिसेस आहेत आणि बेस्ट क्लिनिकल प्रॅक्टिसेस आहेत त्या पाहून
त्या पद्धतीने आपल्या इथं बदल होत आहेत का, करणं गरजेचं आहे का, सिटी स्पेसिफिक काही चॅलेंजेस आहेत ते पाहिले जाणं गरजेचं आहे. त्या गोष्टी त्यामध्ये आपण पाहून ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा जो मुद्दा आहे, कंटेनमेंट मॅनेजमेंटचा जो मुद्दा आहे, तो पण तेवढाच महत्त्वाचा आहे. नाऊ दॅट नंबर ऑफ ॲक्टिव्ह पेशंट्स हॅज इन्क्रीज, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपल्याला सिरियसनेस त्याचा कमी करून चालणार नाही. जेव्हा ॲक्टिव्ह पेशंटची संख्या 100 होती त्यावेळी जर आपण रिगरसली करत असू, जेव्हा ॲक्टिव्ह पेशंटची संख्या इज ऑलमोस्ट 4000, त्यावेळी जर आपण म्हणत असू की आता इट इज 4000, नॅचरली अवर इंटेन्सिटी इज गोइंग टू बी लेस, असं म्हणून चालणार नाही. आपल्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, बिकॉज कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अँड कंटेनमेंट एरिया मॅनेजमेंट आर वॉट एव्हर सिग्निफिकन्स वी गिव्ह, इट इज गोइंग टू बी लेस. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू आणि तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अल्टिमेटली 2 ऑब्जेक्टिव्स वी नीड टू लुक ॲट. These are the means of achieving those objectives. First, as I said, death rate. आणि जो डेथ रेट आहे तो आपल्याला कमीत कमी कसा करता येईल, ज्या होणाऱ्या डेथ्स आहेत त्या आपल्याला कशा अवॉइड करता येतील. हॉस्पिटल अवेलेबिलिटी, बेड अवेलेबिलिटी, ऑक्सिजन, ICU बेड, व्हेंटिलेटर अवेलेबिलिटी याच्या माध्यमातून आणि क्लिनिकल मॅनेजमेंटच्या माध्यमातून सिव्हिअर आणि मॉडरेट सिम्पटम दाखवणाऱ्या पेशंटला आपण कशा पद्धतीने त्याचे सिम्पटम्स कमी करू शकतो आणि पुढचे कॉम्प्लिकेशन अवॉइड करू शकतो हे पाहिलं जाणं गरजेचं आहे. सेकंड ॲस्पेक्ट इज ब्रेकिंग द चेन. सी, नंबर इज फ्लक्च्युएटिंग, नंबर विल कीप फ्लक्च्युएटिंग. आत्ता पहिला मुद्दा मी आपल्या संवादामध्ये सुरू केला टेस्टिंगचा. नॅचरली वेन वी इन्क्रीज टेस्टिंग अँड नॅचरली वेन अँटीजेन टेस्ट इज इंट्रोड्यूस, नंबर इज गोइंग टू गो अप. बिकॉज वेन वी स्टार्ट टेस्टिंग मोर पीपल, पर मिलियन टेस्टिंग रेट जर आपण पाहिला तर पर मिलियन टेस्टिंग रेट हा आपला आत्ताचा जो आहे तो मुंबईपेक्षा आणि ठाण्यापेक्षा, मुंबई कॉर्पोरेशन ॲज वेल एज ठाणे कॉर्पोरेशनपेक्षा कमी आहे. वेन पर मिलियन टेस्टिंग रेट इन्क्रीजेस, केस पॉझिटिव्हिटी रेशो जो आहे तो राज्याचा 19% आहे. नवी मुंबई कॉर्पोरेशनचा त्यापेक्षा जास्त आहे. आपला प्रेझेंट केस पॉझिटिव्हिटी रेशोच्या अनुषंगाने जरी पकडलं तरी मॅथमॅटिक्सल आहे ते प्रिन्सिपल की तुम्ही जास्त टेस्ट वाढवाल तर तुमचे जास्त पॉझिटिव्ह निघतील. बट पॉझिटिव्ह निघतील याचा अर्थ काय, वी आर डुईंग अर्ली डिटेक्शन. त्याच्यामुळं जास्त पॉझिटिव्ह निघले काही दिवस तरी ती अडचण नसणार आहे. रादर वी शुड फोकस ऑन टेस्टिंग मोर अँड मोर पीपल. वी शुड फोकस ऑन आयडेंटिफाईंग पॉझिटिव्ह पीपल ॲट द अर्लिएस्ट अँड देन ट्रायजिंग ॲज पर देअर सिम्पटम दे नीड टू ॲडमिटेड टू इदर ऑफ दिस 3 कॅटेगरीज. आणि तिथे त्यांची मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, प्रोफेशनल पद्धतीने झाली पाहिजे, जेणेकरून दे विल रिकवर ॲट द अर्लिएस्ट. अँड सिन्स वी आर आयडेंटिफाईंग देम अर्ली, लेट डिटेक्शनचे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि लेट डिटेक्शनमुळे होणारा फर्दर स्प्रेड आणि लेट डिटेक्शनमुळे होणारं त्यांची हेल्थ डिटोरिएशन जे आपल्याला टाळता येईल, दॅट इज गोइंग टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह. सो डेथ रेटच्या नंतर पुढचा आपला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे ब्रेकिंग द चेन. आणि हे चेन ब्रेक करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून मला सर्व मीडिया पर्सनलचं सहकार्य लागेल. कारण काय ते सांगतो मी. सी, आय जस्ट स्पोक अबाउट फ्यू ऑफ द थिंग्स विच आर डन बाय कॉर्पोरेशन. फ्यू थिंग्स, व्हेरी फ्यू थिंग्स, बिकॉज देर आर सो मेनी ॲक्टिव्हिटीज हॅपनिंग सायमल्टेनियसली ॲज फार ॲज कोविड मॅनेजमेंट इज कन्सर्न. पण आपण कितीही गोष्टी केल्या आणि मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आपण पाहतोय की मुंबई कॉर्पोरेशन हॅज बीन एबल टू कंट्रोल इट व्हेरी मच. धारावी पॅटर्नबद्दल आपण ऐकलं, त्याचीही माहिती सर्वांनी घेतलेली आहे. सो कॉर्पोरेशन पीपल आर ओव्हरबर्डन, ओव्हर स्ट्रेस आणि ऑफकोर्स ते करणं गरजेचं आहे, याच्याबद्दल वाद नाही. आणि कितीही असेल तरी पण करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये सूट पण कोणाला मिळणार नाही. मात्र धारावीमध्ये सुद्धा आपण पाहिलं चेन तेव्हाच ब्रेक होऊ शकते जेव्हा लोकांचं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन आणि कोऑपरेशन. मला आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि एक आवाहन असं करायचं आहे, वी नीड टू अंडरस्टँड द व्हायरस. वी नीड टू अंडरस्टँड हाऊ इट स्प्रेड्स अँड वी नीड टू अंडरस्टँड विच प्रिकॉशन्स नीड टू बी टेकन. आणि त्या प्रिकॉशन जर आपण घेतल्या तर आपण ह्याचा स्प्रेड रोखू शकतो. आपण अनेक उदाहरणं पाहतो की एक व्यक्ती पॉझिटिव्ह आहे परंतु त्याच्या घरातली दुसरी व्यक्ती पॉझिटिव्ह असलीच पाहिजे असं नाही. देर इज नो सेट पॅटर्न. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा आहे.
बट जर आपण कॅज्युअल ॲटिट्यूडने राहिलो, मुझे क्या होता है, मी तर यंग आहे, माझी इम्युनिटी चांगली आहे, वी हिअर की ऑलमोस्ट 70% 80% पीपल रिमेन एसिम्प्टोमॅटिक. डज एनीबडी नो की इफ यू टर्न आउट टू बी अ पॉझिटिव्ह यू आर गोइंग टू बी सिम्प्टोमॅटिक और एसिम्प्टोमॅटिक. आणि जर एखाद्याचा कॉन्फिडन्स असेल की आय एम सो यंग, मी दररोज 10 किलोमीटर पळतो आणि माझा एवढी इम्युनिटी आहे, दॅट इज अ मिसनॉमर. इन व्हॉट सेन्स, यू नेवर नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. टेकिंग प्रिकॉशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑफकोर्स जे सिनियर सिटीजन आहेत, जे कोमॉर्बिड आहेत, दे नीड टू टेक utmost precaution, but doesn't mean that young people need to be casual. So चेन तेव्हाच ब्रेक होऊ शकेल जेव्हा लोक या गोष्टींबाबत अवेअर आहेत. आणि या दृष्टिकोनातून आतापर्यंत मी जे मीडिया कव्हरेज पाहतोय, दॅट हॅज बीन व्हेरी पॉझिटिव्ह. वी हॅव बीन स्पीकिंग अबाउट व्हायरस अ लॉट, when we have been speaking about things to be done, precautions to be taken a lot. That needs to be continued. आणि लोकांपर्यंत आपल्याला हे बंबार्डिंग पाहिजे, म्हणजे लोकांपर्यंत वारंवार सांगितलं गेलं पाहिजे की आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायचं. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हात वारंवार धुणं आणि शक्यतोवर सॅनिटायझरचा वापर, ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. ही गोष्ट आपण जेवढ्या वेळा सांगू आणि जेवढी फॉलो करण्याचा प्रयत्न करू तेवढं कमी. आणि याच्यासाठी एक्सेप्शन दिले गेले नाहीत पाहिजे. बी इट एनी इव्हेंट, बी इट एनी गॅदरिंग, बी इट एनी मीटिंग, as far as possible avoid. If at all needs to be done, follow these measures. Government has been issuing guideline after guideline. All are consistent to previous guidelines. आणि त्या गाईडलाईन जर आपण लेटर अँड स्पिरिटमध्ये वाचल्या तर त्याचा क्रक्स हाच आहे की घराच्या बाहेर शक्यतोवर पडू नका. आणि जर ऑफकोर्स नोबडी कॅन सिट इनसाइड होम इटर्नली, पण जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडताय कामासाठीच पडा. अननेसेसरीली रोमिंग आणि विनाकारण बाहेर जाऊन फिरून येणं वगैरे ह्या गोष्टी शक्य तेवढं टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अवेअरनेस पाहिजे, जेणेकरून जर प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागली. सी इट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ मच रिस्पॉन्सिबिलिटी वी ॲश्युम टू अवरसेल्स. जर मी ठरवलं की माझ्या शहरामध्ये व्हायरसचा स्प्रेड मी रोखणार, एव्हरीबडी स्टार्ट्स फ्रॉम यू, एव्हरीबडी एंड्स ॲट यू, अँड इट हॅज नेव्हर बीन सो सिग्निफिकंट. आजपर्यंत आपण नेहमी बोलत आलेलो ही चॅरिटी बिगिन्स ॲट होम अँड एव्हरीथिंग, की यू शुड नॉट प्रीच, यू शुड स्टार्ट एव्हरीथिंग फ्रॉम युअर सेल्फ. इट हॅज नेव्हर बीन सो इम्पॉर्टंट दॅन इन द प्रेझेंट कॉन्टेक्स्ट ऑफ कोविड. जर प्रत्येक व्यक्तीने ते ठरवलं तर आय एम व्हेरी शुअर ते होऊ शकतं. अँड नाऊ दिस रिस्पॉन्सिबिलिटी इज नॉट अ फंक्शन ऑफ जेंडर, इज नॉट अ फंक्शन ऑफ सोशल और इकॉनॉमिक स्टेटस, इवन इट इज नॉट अ फंक्शन ऑफ what kind of living conditions we are living in. We have seen that in many areas स्लम लाईक कंडिशन आहेत, परंतु तिथले लोक रिस्पॉन्सिबली वागतायत आणि त्यांनी त्या स्प्रेडवरती कंट्रोल केलेला. रिस्पॉन्स आपल्याला सिटिझन्सचा चांगल्या पद्धतीने मिळतोय. फक्त कम्युनिकेशन चॅनल आपले नेहमी ॲक्टिव्ह ठेवले गेले पाहिजेत आणि पॉझिटिव्हली या गोष्टीकडे कधीही आपण पाहिलं पाहिजे. हाऊ वी आर गोइंग टू ब्रेक द चेन. सो ब्रॉडली दिस वेर द इश्यूज आय वॉन्टेड टू स्पीक विथ यू ऑल. As far as corporation is concerned, COVID and non-COVID both are going to be our priorities. Of course, COVID is something is very important and urgent matter, आणि त्याच्यामुळं आपला आता सध्या ऑलमोस्ट 100% वेळ कोविडवरतीच जात आहे. त्याचबरोबर ज्या नॉन कोविड फॅसिलिटीज कॉर्पोरेशनच्या माध्यमातून दिल्या जाणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये सॅनिटेशन आहे आणि आरोग्यविषयक नॉन कोविडमधले जे काही गोष्टी आहेत आणि इतर गोष्टी ज्या अर्जन्सीच्या आहेत, पाणी पुरवठा आहे, ह्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच प्रायोरिटीने केल्या जाणं गरजेचं आहे. त्याकडे कुठलेही दुर्लक्ष होणार नाही, याकडे आम्ही पूर्णतः फोकस ठेवत आहोत. अजून एक विश्वास, प्लीज लेट मी कम्प्लीट जस्ट 2 मिनिट्स. अजून एक विश्वास मला नागरिकांना असा द्यायचा आहे, कॉर्पोरेशन एम्प्लॉईज आर अवेलेबल 24/7. कोविडची परिस्थिती आज अशी आहे की अडचणी अनेक आहेत आणि त्यामुळं आम्ही कधीही या विचारामध्ये असणं अपेक्षित नाही की मीच का उत्तर देऊ, मी किती लोकांना उत्तर देऊ, मी एकटाच अँसरेबल आहे का आणि माझ्यावरती किती बर्डन आहे. बिकॉज दिस इज एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन आणि त्याला आपण एक्स्ट्रॉर्डनरी पद्धतीनेच उत्तर देणं अपेक्षित आहे. सो आय एम मेकिंग एव्हरी ऑफिसर अँड एव्हरी एम्प्लॉई ऑफ कॉर्पोरेशन अवेअर ऑफ दिस फॅक्ट that we should be available 24/7.
अँड वी विल बी अवेलेबल 24/7. या पद्धतीने सगळ्या शहरामधल्या लोकांना हा विश्वास आला पाहिजे की आम्ही आहोत या ठिकाणी आणि जी पण गोष्ट करणं गरजेचं आहे ते आम्ही करू. We never are under impression that we are doing everything perfectly, because perfection again is a misnomer. You can always reach up to perfection, but achieving perfection is a utopian concept. पण तरी सुद्धा आपल्याला आपल्या त्रुट्या ज्या दिसत राहतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीने दुरुस्ती करायची ती कंटिन्युअस करत गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे व्हॉट एव्हर फीडबॅक वी रिसीव्ह इदर थ्रू यू इदर थ्रू सिटीजन्स डायरेक्टली, वी अप्रिशिएट दॅट फीडबॅक. And we ensure, I personally will ensure that we will act upon each and every feedback we are receiving. So या दृष्टिकोनातून we are very positive. आणि तोच मेसेज मी पास ऑन करतोय कॉर्पोरेशनच्या सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांमध्ये. आणि तीच पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये पण राहणं गरजेचं आहे. and I will ensure that it will remain that way. So I hope to from you all that you will reciprocate in the same way. आणि त्याच पद्धतीने एक नागरिकांकडनं मी जी अपेक्षा व्यक्त केली ती पण एक आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांकडे पोहोचेल ही एक अपेक्षा मी व्यक्त करतो. सर बांगे साहब, जिस तरह से आपने कोविड के मद्देनजर तमाम विषयों को क्रूशियल बताया, ऐसी स्थिति में एक सबसे बड़ा विषय यह है कि मैन पावर की स्वास्थ्य विभाग में कमी. इस मैन पावर को कमी को दूर करने के लिए या फिर इसकी और किस तरह से तवज्जो देने का प्रयास आपका आने वाले समय में रहेगा? मराठीमध्ये सांगू चालेल? ठीक. सो मॅनपॉवरचा जो मुद्दा आहे, मॅनपॉवरचा जो मुद्दा आहे, यू मीन टू से क्लिनिकल मॅनपॉवर. क्लिनिकल मीन्स ऑल अवर फॅसिलिटीज, ऑल 3 कॅटेगरीज, बरोबर. सो मॅनपॉवर मी मगाशी उल्लेख केला की आपल्या 3 कॅटेगरीज आहेत आणि ह्या तिन्ही कॅटेगरीजमध्ये आपल्याला अपग्रेडेशन गरजेचं आहे. हे अपग्रेडेशन करताना आपल्याला मेडिकल, पॅरामेडिकल स्टाफ आणि अगदी क्लास 4 पर्यंतचा स्टाफ हा तेवढ्या संख्येने, पर्याप्त संख्येने असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी जी काही आवश्यक रिक्रुटमेंट आहे ती कॉर्पोरेशनकडनं केली जाईल. पण इट डझंट रिमेन लिमिटेड ओनली टू रिक्रुटमेंट, कारण याच्यामध्ये ऑलरेडी जे एक्झिस्टिंग सेटअप आहेत त्यांचा इन्व्हॉल्वमेंट फार गरजेचे. उदाहरणार्थ आत्ता चालू असलेले प्रायव्हेट हॉस्पिटल, त्याच्यामध्ये कोविड ॲज वेल एज नॉन कोविड. आत्ता शहरामध्ये उपलब्ध असलेले जनरल प्रॅक्टिशनर आणि त्या जनरल प्रॅक्टिशनरची इन्व्हॉल्वमेंट हा पण तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. सो ॲज फार ॲज फॅसिलिटीज ऑफ कोविड आर कन्सर्न, वी विल टेक एव्हरी स्टेप टू ऑगमेंट द मॅनपॉवर. त्याच्यासाठी रिक्रुटमेंट आणि बाकी गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या केल्या जातील. प्लस जनरल प्रॅक्टिशनरची इन्व्हॉल्वमेंट हा एक फार महत्त्वाचा धागा आहे. आपण पाहतोय की धारावी मॉडेलमध्ये सुद्धा त्याने फार क्रुशियल रोल केलेला आहे. तो आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहील. वापर केला जाईल नंतर आम्हाला कदाचित कामावर टाकलं जाईल, त्यामुळे पालिकेला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही. डॉक्टर नर्स आपल्याकडे भरती व्हायला तयार नाही. या संदर्भात आपण काय ठोस आश्वासन देणार आहात किंवा काय पावलं उचलणार आहात? सी भरती ही अनेक कॉर्पोरेशनकडनं केली जाते महाराष्ट्रभर आणि MMR रिजन मध्ये सुद्धा अनेक कॉर्पोरेशनकडनं भरती केली जात आहे. सो आय बिलीव्ह की जर त्यांच्या कन्सर्न आम्ही लक्षात घेतल्या आणि त्यांच्या कन्सर्न ॲड्रेस होतील अशा पद्धतीने जर आपण सेवा प्रवेश नियम ठेवले तर रिस्पॉन्स आपल्याला चांगला भेटू शकेल. आणि आय एम व्हेरी शुअर की त्या फीडबॅकवरती, बिकॉज बिफोर कमिंग टू दिस प्रेस कॉन्फरन्स आम्ही रिक्रुटमेंटचा मुद्दा चर्चा करत होतो आणि काही फीडबॅक मला मिळालेले आहेत. वी विल ॲक्ट अपॉन दॅट. आयुक्त साहेब, आपण अर्थशास्त्रामध्ये मास्टर्स आहात. आपण अभ्यास केला आहे का नवीन महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाचा की एप्रिल 1 पासून ते आज तक आरोग्यावर आपण किती खर्च केलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्यासाठी आपण किती तरतूद केली होती या वर्षासाठी? महानगरपालिकेचं आरोग्याचं जे बजेट आहे यामध्ये काही आपल्याला बदल करणं अपेक्षित असेल, काही वाढ करणं आवश्यक असेल. पर्टिक्युलरली आता कोविड पाहता, बिकॉज एव्हरीबडीज प्रायोरिटी इज कोविड, ते अभ्यास करून केलं जाईल. शासनाने सुद्धा वेळोवेळी जे शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत त्याच्यामधून शासनाकडनं जो निधी दिला जातो त्यामधला सुद्धा सिग्निफिकंट फंड हा आरोग्यविषयक बाबींसाठी वळवलेला आहे. ओनली फॉर दिस रिझन, बिकॉज कोविड इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच पद्धतीने महानगरपालिकेच्या बजेटमध्ये सुद्धा आवश्यक त्या गोष्टी केल्या जातात. क्या प्लानिंग या क्या सोच रखी है, किस प्रकार से आप
सोडून फक्त प्रश्न सर्वात मोठी नोंदणी झोपत होते तर आपल्याला कंट्रोल करण्यामध्ये यश आलं आहे. त्यासाठी तिथं स्थानिक राजकीय किंवा लोकांचा सहभाग घेतला होता. त्यांचे काही कार्यकर्ते व्हॅलेंटियर म्हणून आपल्याबरोबर काम करत होते. तर हा फॉर्मॅट आपण नवी मुंबईमध्ये राबवणार आहोत. सी स्लम एरिया जो आहे आणि कंजेस्टेड ज्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी आणि फॉर दॅट मॅटर अर्ली डिटेक्शन वी नीड टू डू एव्हरीवेअर. त्याच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की फार मोठ्या प्रमाणावरती सर्व्हिलन्स आवश्यक आहे. आणि सर्व्हिलन्स आपण जेव्हा म्हणतो तो सर्व्हिलन्स एका वेळचा नसतो. देअर नीड्स टू बी अ रिपीटेड सर्व्हिलन्स. अ पर्सन हू इज नॉट पॉझिटिव्ह टुडे मे टर्न पॉझिटिव्ह टुमॉरो. इफ यू टेस्ट मी अँड इफ आय टर्न आउट टू बी निगेटिव्ह डझंट मीन दॅट आय एम निगेटिव्ह इटर्नली. सो सर्व्हिलन्स मी एकदा केला आणि त्या घरात कुणीही तापाचा पेशंट नाही डझंट मीन दॅट की 15 दिवसानंतर नसू शकेल. सो सर्व्हिलन्स इज अ कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी. सो फर्स्ट थिंग इज सर्व्हिलन्स. आणि तो सर्व्हिलन्स कंटिन्युअस पद्धतीने झाला पाहिजे आणि इफेक्टिव्ह झाला पाहिजे. ह्या सर्व्हिलन्सच्या माध्यमातून आपण अर्ली डिटेक्शन करू शकतो. आणि फॉर्च्युनेटली अँटीजन टेस्टची आपल्याला त्यामध्ये आता मदत होईल. कारण पूर्वीसुद्धा कसं होतं की सर्व्हिलन्स पूर्वी पण नॉट स्पेसिफिक टू नवी मुंबई बट इन अदर कॉर्पोरेशन्स अदर डिस्ट्रिक्ट ॲज वेल की सर्व्हिलन्स केला जात होता. परंतु तापाच्या पेशंटला सॅम्पल कलेक्ट करून RT-PCR पाठवणं यायला वेळ लागायचा. आता अँटीजन टेस्टमुळे एक आपल्याला ती मदत होऊ शकेल. ॲज फार ॲज तुर्भे पॅटर्न इज कन्सर्न आणि इन्व्हॉल्वमेंट ऑफ नॉन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्लेयर्स इज कन्सर्न फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला लोकप्रतिनिधी असतील, NGOज असतील ज्या सिरियसली याच्यामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत आणि प्रशासनाच्या मदतीने ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्याच्या संदर्भात कोऑर्डिनेशन ठेवतायत करतायत. दॅट स्टेप इज वेलकम आणि सर्टनली इट विल बी इम्प्लिमेंटेड व्हेरेवर पॉसिबल. अँटीजन टेस्टचे आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे. इमिडिएटली इट विल बी स्टार्टेड. मी पहिला मुद्दा बोललो मॅडम मगाशी की कोविडच्या फॅसिलिटी ज्या आहेत 3 कॅटेगरी, ह्या 3 कॅटेगरीमध्ये आपल्याला बेडचं अपग्रेडेशन आवश्यक आहे. इक्विपमेंटचं अपग्रेडेशन लाईक व्हेंटिलेटर जिथं आवश्यक आहे तिथं अपग्रेडेशन गरजेचं आहे. ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी आपल्याला आवश्यक आहे. या पद्धतीने सस्पेक्ट कोविडचा सस्पेक्ट यू मीन टू से या मुद्द्याची नोंद मी घेतो आणि आय विल टेक एव्हरी पॉसिबल स्टेप टू अवॉइड दॅट. सस्पेक्ट पेशंट जो आहे ही मे और मे नॉट बी कोविड बट ही नीड्स टू बी ट्रीटेड. आणि ज्या ठिकाणी इट कुड बी एनिथिंग, इट नीड नॉट बी अ कोविड सिम्पटम. सध्या असा आहे प्रॉब्लेम की एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरवरती कोविडमुळे जो लोड आला आहे त्याच्यामुळे काही अंशी नॉन कोविडच्या पण अडचणी होताना आपल्याला दिसत आहेत. डेफिनेटली आपल्याला महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त पण खाजगी रुग्णालय जे आहेत ती फुल कॅपॅसिटीने चालवली पाहिजेत आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेकडनं कार्यवाही केली जाईल. म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जे रिलेटिव्ह वगैरे आले असतील त्यांची ते टाळणं चुकीचं आहे. तसं केलं जाणार नाही. कारण अत्यवस्थ रुग्ण म्हणजे सारी पेशंट म्हणता येईल आपल्याला मे बी. हे बघा माझा कॉन्व्हर्सेशनची सुरुवात होती टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर. वी नीड टू हॅव अ इनफ टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर. ICMR हॅज इश्यूड गाईडलाईन की कुणाची टेस्ट करायची बट दोज आर गाईडलाईन डझंट मीन दॅट यू शुड कीप लिमिटेड ओनली टू दोज गाईडलाईन्स.
ऑफकोर्स कुणीही जाऊन आपली टेस्ट करून घ्यावी तर तो प्रायव्हेटमध्ये जाऊ शकतो, त्याला कुणाचाही प्रतिबंध नाही. इफ अ पर्सन फील्स दॅट आय नीड टू बी टेस्टेड, यू गो टू प्रायव्हेट लॅब, यू गेट इट चेक, यू नीड टू पे. पण शासनाकडे कसं आहे की शासनाकडनं आपण गरजू व्यक्तीला फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट करून देऊ शकतो. प्लस शासनाच्या लॅबमध्ये ज्या आपल्याला आवश्यक आहेत, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, एका व्यक्तीच्या मागे 10 किंवा 20 कॉन्टॅक्ट सापडले जे हाय रिस्क आहेत किंवा लो रिस्क आहेत आणि त्यांना आपल्याला टेस्ट करणं गरजेचं आहे. नाउ दॅट पर्सन मे ऑर मे नॉट बी शोईंग सिम्पटम बट ही मस्ट बी टेस्टेड. आवश्यक आहे, होईल. नाही हो, ते लक्षात आहे, पण ते करणं गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्ये बोर्ड लावणं आवश्यक आहे, ते लावला जात नाही आणि त्याच्यामुळं एकंदर असं ती जी लूट आहे ती पुढे थांबत नाही. एकच किट घातलं जातं, पीपी किट, त्याला 10 पेशंट तो माणूस तपासतो आणि पर हेड 4,000, 2,000, 3,000 बिल लावतो. त्या बिलामध्ये नेमकं काय होतंय याच्यावर कुठल्याही कॉमन माणसाला लक्षात येत नाही, कळत नाही आणि तो बिनधास्तपणे सुटला जातो, कुठलंच कंट्रोल नसतं. तुमची कमिटी की तुम्ही स्थापन केली पालिकेची, ती डे टू डे अपडेटही देत नाही. कोणती कमिटी? आणि जुजबी कारवाई करते प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन, अशा काही कंप्लेंट्स आल्या तर असं नागरिकांचं पण म्हणणं आहे. सर 1 लाख रुपीस डिपॉजिट करना पड़ता है और एक सामान्य व्यक्ति के लिए ये मुनासिब, ये पॉसिबल भी नहीं है. सी, एज फार एज बेड अवेलेबिलिटी इज कंसर्न, कृपया लक्ष द्या, एज फार एज बेड अवेलेबिलिटी इज कंसर्न, देयर आर 2 issues. When government issued that GR of 80% bed from any hospital to be reserved for a COVID as well as non-COVID, the basic assumption behind that GR was bed is a public good. म्हणजे आपल्याला कोविडच्या सिच्युएशनमध्ये जरी तो प्रायव्हेट हॉस्पिटलचा बेड असला आणि जरी मॅनेजमेंट प्रायव्हेट असली तरी सुद्धा वी नीड टू कन्सिडर इट ॲज अ पब्लिक गुड, कारण आज इमर्जन्सी सिच्युएशन आहे, दिस इज अ पॅन्डेमिक वी आर डिलिंग विथ. आणि ह्या लॉजिकने त्यांनी शासनाकडनं तो GR इश्यू करण्यात आला. अँड देन गव्हर्नमेंट केम आउट विथ रेट लिस्ट की प्रायव्हेट हॉस्पिटलने किती चार्जेस लावायचे. नाउ इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट इज नीडेड इज व्हेरी इम्पॉर्टंट इशू. अननेसेसरीली चार्जेस घेतले जात असतील बिकॉज दॅट GR इज व्हेरी स्पेसिफिक. दॅट GR गिव्स एन्क्लोजर्स अँड नॉन एन्क्लोजर्स ट्रीटमेंट वाईज, कुठल्या गोष्टी कव्हर होतात, कुठल्या कव्हर होत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तो माझं याच्यामध्ये जेव्हा मी प्रायव्हेट हॉस्पिटलच्या सोबत बैठक घेईल त्यावेळी हा विषय हायलाईट करेन. आणि हा मुद्दा एन्फोर्समेंटचा आहे. एन्फोर्समेंट आपली स्ट्रिक्ट असणं गरजेचं आहे आणि वी विल ट्राय टू डू इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट बिकॉज दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इशू वेअर इफ प्रायव्हेट हॉस्पिटल्स आर चार्जिंग वे मोर दॅन व्हॉट दे आर ऑथोराइज टू, तर सामान्य लोकांची पिळवणूक होण्याची शक्यता आहे. पण ह्याची दुसरी बाजू अशी पण आहे की आपली गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी पण अपग्रेडेशन गरजेचं आहे. सो वी टोटली कॅनॉट डिपेंड ऑन प्रायव्हेट हॉस्पिटल अगेन बिकॉज नंबर ऑलरेडी is almost 4,000 of active patient and we need to prepare for any exigency. So planning कधीही करताना prepare for the worst and expect the best अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. तर त्यामुळं आपण बेडच्या अवेलेबिलिटीमध्ये दोन्ही बाजूनी प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न राहील. गव्हर्नमेंटची फॅसिलिटी ऑगमेंट करणं, प्रायव्हेटची फॅसिलिटी सुद्धा फुल कॅपॅसिटीने चालवणं, अँड देन ॲज फार ॲज रेट्स चार्ज बाय प्रायव्हेट हॉस्पिटल इज कन्सर्न विल सर्टनली बी टेकन अप अगेंस्ट एवरी हॉस्पिटल. इम्पोर्टेंट क्वेश्चन ये है कि आपने खुद स्वीकार किया कि 4,000 एक्टिव पेशेंट अभी न्यू बॉम्बे के महानगर पालिका के हाथ में आपको दिख रहे हैं. वैसे में जब आप जितना भी आपके कोविड हॉस्पिटल का अरेंजमेंट है उनमें भर्ती मरीजों का जब आप काउंटिंग करेंगे तो मालूम चलेगा कि 1200 से 1300 लोग ही सिर्फ भर्ती हैं. तो ये 2200, 2300 या 2500 लोग जो है जो भर्ती नहीं है उनको घर पर किस तरह का जनरल ट्रीटमेंट दिया जा रहा है और क्या कोई ऐसा कोई फॉर्मूला है कि जब आप उनको घर पे ही रख रहे हैं तो कोई जनरल ट्रीटमेंट जिसको आप सार्वजनिक कर सकें कि ये जनरल ट्रीटमेंट जब तक वो हॉस्पिटल में भर्ती नहीं होते हैं तब तक उनको ये जनरल ट्रीटमेंट लेना चाहिए, ऐसा कुछ प्लानिंग पालिका की तरफ से सार्वजनिक करेगा? हमारा प्लान जो है उसके अनुसार बेड्स अवेलेबिलिटी जो है वो हमें बढ़ानी है. अगर पर्याप्त संख्या में बेड्स अवेलेबल है तो जिसको भी एडमिट होना है उसके चॉइस के अनुसार गवर्नमेंट फैसिलिटी या प्राइवेट फैसिलिटी में वो एडमिट हो सकता है. प्रॉब्लम कब आती है? प्रॉब्लम तब आएगी जब सपोज गवर्नमेंट के बेड कम अवेलेबल है
एंड देन द पर्सन इज फोर्स टू गो टू प्राइवेट, वेयर प्राइवेट हॉस्पिटल को उसको चार्जेस ज़्यादा देने पड़े, इवन दो ज़्यादा मीन्स नॉट outside the framework decided by government, but then government facility में of course he can be treated free of cost. So when I said कि we have almost 4,000 active patient, first thing we need to take care of is we need to have more beds available in both government as well as private. अगर बेड अवेलेबिलिटी है, इफ वी हैव अ फैसिलिटी ऑफ CCC एज वेल, फर्स्ट हमारा जो 3 कैटेगरी में सा कोविड केयर सेंटर जो है उसमें हम एसिम्टोमेटिक पेशेंट रखते हैं. कोविड केयर सेंटर में भी अगर हम पर्याप्त संख्या में बेड्स अवेलेबल करके दे तो पर्सन कैन गेट हिमसेल्फ एडमिटेड इनटू कोविड केयर सेंटर, डजंट नीड टू बी एट होम, हिज केयर कैन बी टेकन बाय अ प्रोफेशनल देयर, और उसका ऑक्सीजन मॉनिटरिंग बाकी जो मुद्दे हैं वो भी वहाँ पे देखे जाते हैं. इट्स नॉट लाइक एसिम्प्टोमेटिक पेशेंट को हमें कुछ करने की जरूरत नहीं है, इवन ही नीड्स टू बी टेकन केयर ऑफ, जो कोविड केयर सेंटर में बहुत अच्छी तरह से हो जाएगा. वो हमारा प्रयास रहेगा. सर एक चीज और कि बेड ट्रांसपेरेंसी को लेकर के बात चल रही है कि बेड ट्रांसपेरेंसी नहीं है. 21 हॉस्पिटल में कितना बेड अवेलेबल है, वैकेंट है, और उसमें मरीजों को भर्ती करना. We will come out with a system through which number of available beds will be information may be compiled and updated real time basis. हां सामान्य लोकांपर्यंत जायला पाहिजे, तर त्याचीच एखादी सिस्टम आम्ही डिवाइस करण्याचा प्रयत्न करतो. When I said real time, I mean technology only. When I said real time, I mean technology only, because availability of beds. See, see, so as far as availability of bed is concerned, जो अभी दुविधा लोगों के मन में दिख रही है, that is because of no information और because of misinformation. एंड इसकी वजह से जो मिसकम्युनिकेशन होता है, एंजाइटी जो बढ़ती है, ये सारी प्रॉब्लम है. एंड आई एम नॉट सेइंग दैट इज टोटली मिसप्लेस, बिकॉज अभी जो संख्या है बेड्स की अवेलेबिलिटी भी, उसमें हमें जो शॉर्टेज है वो दिख रहा है. वंस दैट शॉर्टेज इज टेकन केयर ऑफ, एंड दैट नीड्स टू बी डन ऑन वेरी प्रायोरिटी बेसिस, एंड देन इफ वी मेक अ सिस्टम अवेलेबल, ऑफकोर्स यूजिंग टेक्नोलॉजी, ऑफ प्रोवाइडिंग इंफॉर्मेशन कि कितने बेड्स अवेलेबल है. एज यू आर सेइंग, दिस शुड बी अवेलेबल इन पब्लिक डोमेन. अ पर्सन शुड बी एबल टू सी कि कौन से हॉस्पिटल में बेड अवेलेबिलिटी कितनी है, तो उसको ये चूज करने में सुविधा हो जाएगी. आज आपण या योजना पुढच्या देखील आणखी आपले 2 प्लॅन्स तुमच्या बाजूला बसलेले आहेत, ते सगळे वरिष्ठ अधिकारी हे सगळे प्लॅन्स राबवतात. परंतु खऱ्या अर्थाने जे लोकांपर्यंत जायला पाहिजे, ही जी फळी आहे, जे क्लास 2 चे जे आपले अधिकारी वर्ग आहेत, सध्या कुठे आहेत, कुठे काम करत आहेत, कशा पद्धतीचं काम चालू आहे, ते कोणाला ठाऊक नाही. हे कर्मचारी वर्ग आपल्याकडे निवडक असताना देखील आपले कर्मचारी वर्ग सध्या कुठे आहेत. जर वॉर्ड ऑफिसरच्या स्तरावरती बघितलं तर तिथे देखील वॉर्डमध्ये कामं करताना दिसत नाहीये. ही जर सगळ्या लोकांनी जर कामं केली, तर या अंमलबजावणीचं काम केलं तर नक्कीच तिथे होऊ शकेल. परंतु चुकी जात नाहीये, कारण आरोग्य विभागच डिपार्टमेंट एवढा विशाळ आहे आणि एवढा संपूर्ण आहे की तिथे डिसिजन घेण्याची पावरच कोणामध्ये नाही. अशा अधिकाऱ्यांच्या सोबत तुम्ही कशा पद्धतीने काम करणार, कशा पद्धतीने ह्या प्रशासनावर तुमची घडी बसवणार. आणि याला तुम्ही दुसरा मुद्दा असा आहे की हे जर आपलं प्रशासन, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे सगळं करायला आपल्याला पोलीस डिपार्टमेंटची खूप मदत आहे. ऑफकोर्स. आणि मला वाटतं की पोलीस डिपार्टमेंटची फारशी मदत या पूर्वीच्या काळात मिळाली आहे, नक्कीच तुम्हाला ती मिळाली अशी अपेक्षा आमची आहे. परंतु पोलीस डिपार्टमेंटने जर तेवढी मदत केली, लॉकडाऊनच्या काळात देखील त्या पद्धतीने काही मंत्र्यांना फोन करत आपल्या कमिशनरला की तुम्ही जरा थोडंसं कडक करा, तेव्हा पोलीस आपली यंत्रणा कडक राबवते. नवी मुंबईच्या बाबतीत जे घडतंय, पंधराच्या बाबतीत पोलिसांची भूमिका वेगळी आहे. हे कसं काय तुम्ही जुळणार? सी, as far as म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲडमिनिस्ट्रेशन इज कन्सर्न, माझ्या ज्या पुढच्या 2 दिवसामध्ये बैठका होतील आणि आत्तापर्यंत पण मी जो तो मेसेज दिलेला आहे प्रशासनाला, फर्स्ट ऑफ ऑल कोविड इज अ पॅन्डेमिक, सो डझंट मॅटर विच डिपार्टमेंट यू आर वर्किंग इन, एव्हरीबडी इज डुईंग हिज बीट इन मॅनेजिंग, कारण प्रत्येकाला रिस्पॉन्सिबिलिटी देणं गरजेचं आहे आणि दिली गेली नसेल तर दिली जाईल.
त्याच्यानंतर त्याला जी रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेलेली आहे त्याच्यामध्ये 1% कुठं काम चुकवण्याची प्रयत्न कोणी करत असेल किंवा टाळण्याचा प्रयत्न करत असेल, मी मगाशी अर्जन्सी हा शब्द वापरला अँड दॅट वॉज अ व्हेरी कॉन्शियस अटरन्स ऑफ वर्ड, बिकॉज कोविडमध्ये प्रॉब्लेम हा आहे की जर प्रॉम्प्टली आपण रिस्पॉन्ड केलं नाही तर त्याचं रिपरकशन असं होतं की अ पर्सन माईट लूज हिज लाईफ, आणि ते आपल्याला चालणार नाही. या दृष्टिकोनातून माझा संपूर्ण प्रशासनातल्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राईट फ्रॉम अ मोमेंट आय जॉईन अँड आय कीप रिटरेटिंग दॅट, हाच मेसेज असणार आहे की त्यांना दिलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. मी हा मेसेज सर्वांना दिलेला आहे की वी आर ऑन द जॉब 24/7 इन्क्लुडिंग ऑन द डेज ऑफ हॉलिडेज. नो बडी कॅन से की आज सुट्टी आहे, नो बडी कॅन से दिस इज नॉट अ ऑफिस टाईम, नो बडी कॅन से what about my family time. We understand these are important issues, but as long as we are working in corporation, because this is a pandemic situation, you are not supposed to work like this throughout your life or throughout your career, but when there is a war, त्यावेळी सैनिकांच्या सुट्ट्या कॅन्सल होतात ना. सेम लॉजिक अप्लाइज हिअर. पॅन्डेमिक सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशनमध्ये एका पर्टिक्युलर पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे, बेशिस्त खपवली जाणार नाही. हा मेसेज सर्वांना देण्यात आलेला आहे आणि दिला जाईल, आणि जर कुठं आवश्यक असेल त्या ठिकाणी योग्य ती आणि कडक तेवढी कारवाई केली जाईल. दुसरा मुद्दा महत्त्वाचा आपला होता पोलीस प्रशासनाशी संबंधित. कोविडमध्ये कॉर्पोरेशन ऑफकोर्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डिपार्टमेंट, व्हेरी इम्पॉर्टंट player which is doing its role, but it's not limited only to corporation. There are many other departments including police department. आणि त्यामुळे एक जस्ट मे बी आय एम टॉकिंग टू बिग पॉजेस. सो त्यामुळे पोलीस विभागाचा रोल फार महत्त्वाचा आहे आणि आय एम व्हेरी शुअर दॅट आतापर्यंत पण पोलीस विभागाचं कॉपरेशन मिळालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आय विल हॅव अ व्हेरी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन विथ पोलीस डिपार्टमेंट आणि काही अडचण येईल असं मला वाटत नाही. सर, मुंबई महापालिकेत किंवा मुंबई क्षेत्रामध्ये जे कोविडच्या पेशंटची जी संख्या होती मोठ्या प्रमाणात, पेशंटला जे कष्ट घ्यावे लागत होते, तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचं मीडियामध्ये पण हे व्हायचं. तर शनिवारी सोमवारी जे आयुक्तांनी तिथल्या मुंबई आयुक्तांनी एक क्लिअर केलं की त्यांच्याकडे किती बेड्स अवेलेबल आहेत, त्याचा डिटेल डाटा देऊन त्यांनी चॅलेंज केलं की आमच्याकडे आजही 10,000 बेड शिल्लक आहेत. हीच कंडिशन आयसीयू बेडची 250 आयसीयू बेड आहेत. तर एवढा डाटा परफेक्ट त्यांनी दिला, पण आजपर्यंत आपल्याकडे डाटा देण्यात आला नाही. तर रिअली वास्तव जर लोकांसमोर गेलं तर हे जे रुमर्स आहेत ते क्लिअर होते. येस येस, त्यासाठी आपल्याकडे एक 2 दिवस लागतील, 8 दिवस लागतील, हा डाटा येईल त्या लोकांना. इट सर्टनली विल बी डन. मी मगाशी उल्लेख केला की मिस इन्फॉर्मेशन फार घातक असते. वी नीड टू रीच पीपल अँड ऑफकोर्स वी विल रीच थ्रू यू पीपल. लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन गेली पाहिजे. सो दॅट विल हॅपन सर्टनली. आरोग्य विभागावर सर्वात मोठी जबाबदारी असते आणि आजच्या स्थितीमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र जर बघितलं ज्या काही तक्रारी येतात असं वाटतं की महापालिकेचा आरोग्य विभागच व्हेंटिलेटरवर आहे. तर याला तुम्ही कसं सुरळीत करण्यासाठी प्रयत्न असतात? आरोग्य विभाग असेल किंवा कुठलाही विभाग असेल, मी जनरल आता मगाशी स्टेटमेंट केलं ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत, दॅट अप्लाइज टू एव्हरी डिपार्टमेंट. एव्हरी पर्सन इज सपोज टू परफॉर्म हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू द बेस्ट ऑफ हिज कॅपॅसिटी. आणि 99% काम केलेलं चालणार नाही, 100% करावं लागेल. हा माझा मेसेज सर्वांना असणार आहे. इंटरनल कॉन्फ्लिक्ट काय आहे? आपल्याला कोविड मॅनेज करायचं आणि इफेक्टिव्हली मॅनेज करायचं आहे. सो व्हेर इज द क्वेश्चन ऑफ इंटरनल कॉन्फ्लिक्ट? महापालिकेच्या वाशीला 19 सार्वजनिक रुग्णालय आहे, तिथे आपण कोविडचे पेशंट उपचार दाखल केलेले आहेत आणि ते खाली करावं इतर शिफ्ट करावं म्हणून एक राजकीय मुद्दा इथं सध्या चर्चेला होता. तर 2 दिवसापूर्वी एका शिष्टमंडळाने भेटले, माझी आयुक्तांनी सांगितले की ऑक्टोबर पुढच्या महिन्यापर्यंत आपण ते जनरल हॉस्पिटल ओपन करू. तर आजची परिस्थिती अशी आहे, अजूनही तिथून पेशंट आलेले नाही. तर नवीकरणासाठी ते हॉस्पिटल कधी ओपन होईल? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की आपण एज्युकेशन सेंटरमध्ये कोविड सेंटर उभारलंय, अत्यंत चांगलं आहे, परंतु तिथे दिल्या सुविधा उदाहरणार्थ टॉयलेट त्याची अशी परिस्थिती, वाईट परिस्थिती आहे, तिथं पेशंट सुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. तर याबाबत तुम्ही आपण काय म्हणता? मगाशी मी उल्लेख केला होता, कोविडच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये हाऊसकीपिंग ॲज वेल एज फूड नीड्स टू बी टेकन केअर ऑफ. तर याच अनुषंगाने होतं की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्ये ठेवत आहोत, आय एम नॉट सिंग क्वारंटाईन,
because the person is positive and we are asking him to be isolated in an institutional facility. It is a responsibility of corporation to provide best of the facilities. So as far as sanitation facilities are concerned, as far as housekeeping of that facility is concerned, or food quality is concerned, there will be zero compromise. Whatever feedback we are getting and whatever maybe lacuna are there will be taken care of. सर एकीकडे अशी चित्र दिसते आपल्याला की तुम्ही सगळीकडे ऍक्टिव्ह करणार असं म्हणतात. शहरामध्ये आज 1200 जवळजवळ खाजगी प्रॅक्टिस असतात, ती कुठेही उपलब्ध दिसत नाहीत आपल्याला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक लेवलला डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे मग मगाशी विचारलं गेलं की हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, तर कोरोना पहिल्यांदा टेस्ट म्हणतात. मग याबाबत तुम्ही काय करणार आहात? आणि दुसरा याला जोडून प्रश्न असा आहे की तुम्ही आता सांगितलं अँटीजन टेस्ट आम्ही जास्त लक्ष देणार आहोत. आपल्याकडे त्याची किती उपलब्धता आहे आणि ते कधी सुरू होणार आहे आणि आता आपण किती मागवणार आहोत? सी जीपी जे आहे जनरल प्रॅक्टिशनर, ही सिस्टम फार महत्त्वाची आहे, फार महत्त्वाची कडी आहे ती, आणि ती ॲक्टिवेट करणं अत्यंत आवश्यक आहे. वारंवार शासनाने ह्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत सूचना देण्यात आलेल्या आहेत की जनरल प्रॅक्टिशनर जे आहेत त्यांना आपल्याला ॲक्टिव्ह करून त्यांच्यामार्फत फिवर क्लिनिक लोकल जे आहेत ते ॲक्टिव्ह करणं, जेणेकरून तापाचा पेशंट लवकरात लवकर आपल्याला आढळून येईल आणि पुढची सिस्टम ॲक्टिवेट करता येईल, हे महत्त्वाचं आहे. सो आज रोजी ज्या त्यामध्ये त्रुट्या आहेत त्या पाहून सर्व जनरल प्रॅक्टिशनर, IMA सारखे ऑर्गनायझेशन आहे किंवा लोकल त्यांचे ग्रुप्स असतात, व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, त्यांच्या माध्यमातून वी विल रीच जनरल प्रॅक्टिशनर्स आणि त्यांच्या माध्यमातून जीपीना आम्ही ॲक्टिवेट पूर्णतः करून घेऊ. त्याला अँटीजन टेस्टची अवेलेबिलिटी आज रोजी आपल्याकडे 40,000 आहे. आपण अजून आवश्यकतेप्रमाणे मागून घेऊ शकतो, त्याची अडचण आहे. आणि फॉर्च्युनेटली नाव अँटीजन टेस्ट अवेलेबिलिटी शुड नॉट बी अ प्रॉब्लेम बिकॉज प्रोडक्शन इज ऑलरेडी मार्केटमध्ये सप्लाय मोठ्या प्रमाणावरती आहे. Antigen test will be started immediately. See, when I say immediately, it means immediately. आज रोजी कसं आहे बघा, टेस्टिंगमध्ये RT-PCR आणि अँटीजेन हे दोन महत्त्वाचे कॉम्पोनंट आहेत. RT-PCR इज अल्टिमेट गोल्ड स्टँडर्ड, बट अँटीजेनचा आपल्याला इमिडिएट रिस्पॉन्स मिळतो. कधीपासूनचं उत्तर असं आहे, अँटीजन टेस्ट करण्यासाठी आपल्याला त्याचा प्रोटोकॉल फॉलो करावा लागेल. परत अँटीजन टेस्ट नीड्स टू बी डन ॲज आय सेड विदिन दॅट फ्रेमवर्क विच इज डिसाइडेड बाय ICMR. त्या एरियात त्या लोकांची अँटीजन टेस्ट करावी लागेल, त्याच्यासाठी त्या पद्धतीने टीम कॉन्स्टिट्यूट करावं लागेल. इट विल बी डन इमिडिएटली. इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत माननीय मंत्री त्याचबरोबर शासनाच्या वतीने माननीय सचिवांनी सुद्धा मला वाटते काल किंवा परवा पण एक प्रेस स्टेटमेंट दिलं होतं की शासनाच्या वतीने सुद्धा या दोन्ही इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत प्रयत्न केले जात आहेत. शासनाने त्याचं टेंडर सुद्धा फ्लोट केलेलं आहे. अँड व्हेरियस कॉर्पोरेशन्स आर ऑल्सो ट्राईंग टू मेक इट अवेलेबल लोकली. सो वी अगेन विल ट्राय टू मेक इट अवेलेबल ॲट आवर लेवल ॲज वेल ॲज शासनाकडे सुद्धा आमचा फॉलोअप राहील आणि उपलब्ध करून घेतलं जाईल. परिस्थितीनुरूप निर्णय घेतला जाईल. लॅब आपल्याला जास्तीत जास्त सुरू कराव्या लागतील. पर्टिक्युलर त्या लॅबची काय परिस्थिती आहे मी अभ्यास करून सांगेल, परंतु डेफिनेटली आपल्याला शासकीय लॅब्स नवीन ओपन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मॅनपॉवर उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपली कॅपॅसिटी वाढणार नाही अँड दॅट मस्ट बी डन. वी विल डू इट. कोविड फ्री कब होगा? मतलब कोविड कधी संपणार असं म्हणताय का? ते परिस्थितीनुसार निर्णय घेऊयात मॅडम. हां 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 See, I will take review as far as preparation of that lab is concerned.
अँड व्हॉट एव्हर त्या ठिकाणी काही त्रुटी असेल तर ती पण इमिडिएटली आम्ही दूर करू. बट द क्वेश्चन डझंट लिमिटेड टू ओनली टू दॅट लॅब. आणि असं पण नाही की ती एक लॅब सुरू केल्याने आपलं सगळा गॅप फुलफिल होणार आहे. कारण मी मगाशी पर मिलियन टेस्टिंग रेटबद्दल बोललो होतो. आपल्याला अजून मोठ्या प्रमाणावरती लॅबचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं गरजेचं आहे. सर मागील आठवड्यामध्ये राज्यमंत्री आले होते तत्पुरे, त्यांच्यासमोर आपल्या महानगरपालिकेचे अधिकारी प्रेझेंटेशन केलं. येस. 300 खाटा लागण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये मात्र स्वतः मंत्री महोदयांनी हॉस्पिटलला फोन केल्यावर हॉस्पिटलवाल्यांनी खाटा नाही म्हणून सांगितलं. मंत्री महोदय नाराज झालं, पुढचं प्रेझेंटेशनच बघितलं पालिकेचं. म्हणजे तुम्हाला कसं होतं मंत्र्यांसमोर ही परिस्थिती आहे? नाही, इट विल बी वी विल टेक केअर ऑफ दॅट इशू. लॅब इन्फ्रास्ट्रक्चर डेफिनेटली नीड्स टू बी इन्क्रीज. याच्यामध्ये मगाशी यांनी एक प्रश्न विचारला होता की पोलीस आणि पालिकेचं प्रत्यक्षात कंडिशन अशी सर की 23 मार्चला लॉकडाऊन झालं, त्या जमान्यात जेवढे लोक भीत होते, फ्रायटन होते, की पॅनिक होते, तेवढे त्याच्या मानाने आज बेफिक्रीच खूप वाढली. त्याच्यामुळे पोलिसांचा याच्यामध्ये हे बघा, माझी भूमिका अशी नाही की लोकांनी भीतीमध्ये जगावं. पण मगाशी मी शब्द काय वापरला, अवेअरनेस, जाणीव असणं गरजेचं आहे. माणसाला भीती दाखवून तुम्ही घरामध्ये बसू शकत नाही, तसं अपेक्षित पण नाही. ॲज फार ॲज लॉकडाऊन इज कन्सर्न, ॲज लॉंग ॲज लॉकडाऊन इज देअर, इफेक्टिव्ह अँड स्ट्रिक्टेस्ट इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी नेसेसरी अँड दॅट विल बी डन. त्याच्या संदर्भात पोलीस विभागाशी जे कोऑर्डिनेशन आवश्यक आहे ते केलं जाईल. मात्र ओव्हरऑल सिनॅरिओ जर बघितला आपण, तर मी म्हणेल की भीतीपेक्षा जाणीव असणं गरजेचं आहे. आपण ओळखणं गरजेचं आहे की आपली काय जबाबदारी आहे ती आपण फॉलो करणं गरजेचं आहे. आयुक्त महोदय, आपण केलेल्या निवेदनात ज्या काही 4-5 मुद्दे आपण सांगितले, आपण टेस्टिंगची संख्या वाढवण्याचं इथं नमूद केलेलं आहे. परंतु आजच्या घडीला आज जेवढ्या टेस्टिंग आपण करतो त्या टेस्टिंग, त्या सर्व स्वॅबचं टेस्टिंग हे त्या दिवशी केलं जातं का? आतापर्यंत असा अनुभव आलेला आहे की ज्या काही लॅब मार्फत आपण या टेस्टिंग करतोय, अनेक लॅब आपल्याकडचे सॅम्पल्स घेण्यास विरोध करतात. त्याची कारण आपण प्रायव्हेट लॅब, यू मीन प्रायव्हेट लॅब ना? प्रायव्हेट लॅब शिवाय जे वगैरे या ठिकाणी आपण जे सॅम्पल, हां, आय गॉट द पॉइंट. येस. आपल्याकडे अनेक असे दिवसाला 200-300 पेक्षा जास्त डेली कलेक्शनचे स्वॅब हे विदाउट टेस्टिंग पडलेले असतात वेपारीला. आणि आपण इथं टेस्टिंगची संख्या जास्त करण्याचा मुद्दा करतो. आपण आता कृष्णासोबत 1800 रुपयाने प्रायव्हेट लॅबशी करार केला. माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वी खारघरतील एका लॅबने आपल्याला 1200-1250चा रेट दिला होता. पनवेल महापालिका त्यांच्याकडनं त्या टेस्टिंग करत आहे, त्याला आपण का नकार दिला? आणि आज आपण 1800 रुपयाने DY पाटील त्या कृष्णा लॅब सोबत का प्रायोरिटी करतोय? आपण त्यांच्याशी बार्गेनिंग का केली जात नाही? इतर अनेक लॅब आहेत. काही लॅब हे फॉल्स, आपल्याला एक कल्पना आहे की अनेक फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्हचे रिपोर्ट येत आहेत. काही लॅबला आपण बंदी केलेली आहे. अनेक लॅबमध्ये त्यांचा स्टाफ इन्फेक्ट झालेला आहे, त्या स्वतःहून लॅब बंद झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण जर टेस्टिंगची संख्या वाढवली तर ती कितपत आपण त्याच्या टेस्ट त्या दिवशी पूर्ण करू शकणार आहोत, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं एकच उत्तर मी देईल. कितपत टेस्ट करणं, ही संख्या किती असेल हे सांगण्यापेक्षा व्हॉट इज इम्पॉर्टंट, ॲज फार ॲज RT-PCR टेस्ट इज कन्सर्न, वी मस्ट गेट रिझल्ट विदिन 24 hours ॲट द मोस्ट. सो त्याच्यासाठी जेवढी पर्याप्त आपल्याला कॅपॅसिटी वाढवणं गरजेचं आहे ती वाढवली पाहिजे. दुसरा मुद्दा, प्रायव्हेट लॅब्स आहेत आणि ऑफकोर्स दे आर नेसेसरी. आय एम नॉट सेइंग की प्रायव्हेट लॅब्स आपण पूर्णपणे टाळल्या पाहिजे. बट प्रायव्हेट लॅब हा आपण कुणासाठी सुद्धा कंपल्सरीचा ऑप्शन ठेवला नाही पाहिजे. अ पर्सन शुड नॉट बी फोर्स टू गो टू प्रायव्हेट लॅब ॲज देर इज नो गव्हर्नमेंट लॅब अवेलेबल. ही सिच्युएशन आली नाही पाहिजे. द रिझन बी, जो एखादा सामान्य आर्थिक परिस्थिती असलेला माणूस आहे त्याला जर शासनाच्या लॅबमध्ये आपण मोफत टेस्ट करून देऊ शकलो तर दॅट इज द आयडियल सिनॅरिओ आणि ते होणं गरजेचं आहे. दॅट्स वाय आय कीप सेईंग की आपल्याला गव्हर्नमेंट लॅबचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथन करणं गरजेचं आहे आणि ते या लेवलपर्यंत घेऊन जायला पाहिजे जेणेकरून ज्याची आपल्याला कॅपॅसिटी नाही तो आपल्याकडे, तिथून पुढे जर कुणाला प्रायव्हेटला जायला असेल जाईल, पण गव्हर्नमेंट लॅबचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथन. सेकंड, वेळेत टेस्टचा रिझल्ट येणं गरजेचं आहे. उशीर झाला, आपली हाफ बॅटल इज लॉस्ट. सर, आपण आधी जे टेस्ट केलेले तिथे पैसे देत नाही, त्यामुळे गव्हर्नमेंट लॅब रिफ्यूज करतात आपले सॅम्पल घेणं. नाही, गव्हर्नमेंट लॅबमध्ये कसं आहे बघा, गव्हर्नमेंट लॅबमध्ये ते पैसे देण्याचा वगैरे मुद्दा इट्स अ टोटली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू दॅट कॅन बी टेकन केअर ऑफ. त्याची अडचण नाही येणार. पण त्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट लॅबमध्ये फक्त आपण बाहेर नाही बघितलं पाहिजे. वी शुड बी एबल टू स्टार्ट गव्हर्नमेंट लॅब्स विदिन द सिटी अँड दॅट नीड नॉट बी ओनली कॉर्पोरेशन. ऑफकोर्स कॉर्पोरेशन शुड टेक द लीड,
but there are various other institutes which can start RT-PCR lab. आम्ही ॲनिमल हजबंड्रीच्या RT-PCR लॅब सुरू केलेल्या आहेत कोविडसाठी, ॲग्रिकल्चरच्या केलेल्या आहेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटल तर आहेतच, पण ॲनिमल हजबंड्रीमध्ये RT-PCR मशीन अशी छोटी मशीन आहे. ती मशीन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये वापरली जाते, ती मशीन ॲनिमल हजबंड्री युनिव्हर्सिटीमध्ये वापरली जाते, अनेक ठिकाणी वापरली जाते. फक्त आपल्याला आवश्यक त्या सुविधा, बायोसेफ्टी कॅबिनेट अवेलेबल करून देणं, त्याच्यासाठी जे किट आहे ते किट अवेलेबल करून देणं, मॅनपॉवर ट्रेन करणं. गव्हर्नमेंटने फार सिम्पल गाईडलाईन इश्यू केलेल्या आहेत लॅबच्या, की एका RT-PCR मशीन जर 24 तास चालली, त्याच्यामध्ये 3 शिफ्ट होतील, त्या शिफ्टचा टायमिंग काय राहील, एका शिफ्टमध्ये आपण स्क्रीनिंगच्या किती टेस्ट रन करणार, आणि जे पॉझिटिव्ह निघतात त्याला कन्फर्मेशन पुन्हा करावं लागतं, जो निगेटिव्ह निघतो तो कन्फर्म निगेटिव्ह म्हणून कळवला जातो. मग एका सायकलमध्ये किती स्क्रीनिंग, दुसऱ्या सायकलमध्ये किती, आणि तिसऱ्या सायकलमध्ये स्क्रीनिंग ॲज वेल एज कन्फर्मेशन किती, असं एक सिम्पल गाईडलाईन, एक 1 पेज गाईडलाईन आहे. अँड दॅट सर्टनली कॅन बी डन बाय अ गव्हर्नमेंट फॅसिलिटी. वी नीड टू आयडेंटिफाय इन्स्टिट्यूट्स विच आर प्रेझेंट इन द सिटी विच कॅन स्टार्ट विथ द टेस्टिंग ऑन देअर ओन. If they don't have capacity in terms of infrastructure, that can be created. What infrastructure is needed? Civil work, machine, manpower. ते आपल्याला प्रोव्हाइड करता येऊ शकतो. मुद्दा सर आमचा तोच आहे की मग महापालिकेचं प्रशासन कुठं चुकलं गेलं या गेल्या 3 महिन्यांमध्ये. गव्हर्नमेंट इट्स नॉट लाईक चुकलं, आपल्याकडनं प्रयत्न यापूर्वी सुद्धा करण्यात आलेले आहेत. इथून पुढे त्याची गती वाढवली जाईल. त्याबद्दल मी अभ्यास करून कॉमेंट करेल. आय डोंट हॅव इन्फॉर्मेशन प्रेझेंट. आपण पालिकेची सगळी यंत्रणा कोरोनाच्या यंत्रणेवर लावली कामाला, बरोबर, परंतु बहुतेक आरोग्य डिपार्टमेंट आणि काही क्लिनिक विभागातला जो स्टाफ आहे ज्यांच्या कोविडसाठी जे ड्युटी लावले आहेत, ड्युटी लावल्यानंतर ते रजेवर निघून जातात आणि फिरकत पण नाही, अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? मी मगाशी पण उल्लेख केला की स्टाफच्या बाबतीमध्ये इनडिसिप्लिन खपून घेतला जाणार नाही. अडचणी प्रत्येकाच्या असतात, परंतु कुणीही अडचणीचा त्या ठिकाणी ढाल करून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यांच्या विरुद्ध अत्यंत कडक कारवाई केली जाईल. जास्त बेड निर्माण करणार असं तुम्ही म्हणताय. मुळातच आपल्याकडे 3 मोठे हॉस्पिटल्स आहेत, 170 करोड पालिकेने खर्च केलेले आहेत आणि 3 इमारती बांधलेल्या आहेत, पण त्यातल्या अर्ध्या इमारती रिकाम्या आहेत. काय म्हणाल की हे कधी ऍक्टिव्ह होईल? ज्या इमारती रिकाम्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा बेड ऑगमेंटेशन, फॅसिलिटी ऑगमेंटेशन करायचं त्यावेळी ह्याच रिकाम्या इमारती आपल्याला मदतीला येतील, त्यांच्यामध्येच आपण सुरू करू. येस, APMC इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू इन नवी मुंबई कॉर्पोरेशन. तो आपल्याला फार नाविन्यपूर्ण पद्धतीने टॅकल करावं लागेल. ऑफकोर्स APMC नीड टू बी रनिंग, वी कॅनॉट स्टॉप द ऑपरेशन, बट व्हाईल द ऑपरेशन इज रनिंग सो मेनी थिंग्स नीड टू बी डन. आणि ते जर केले, मी माननीय सचिवांशी कालच APMCच्या संदर्भाने बोललेलो आहे. APMCला मी भेट पण देईल आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने इंटरव्हेन्शन करणं गरजेचं हे पाहिजे. परंतु APMCमध्ये व्हाईल वी एन्श्युअर दॅट ऑपरेशन्स आर ऑन गोईंग, अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण APMC इज अ व्हेरी व्हेरी क्रोनिक एरिया, जो आपल्याला इन्फेक्शन स्प्रेड करण्यासाठी किंवा चेन ब्रेक करण्यासाठी टॅकल करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे कोविडची जबाबदारी दिल्यानंतर ते सेकंड डेला रजेवर गेले तर अजून तर अशा अधिकाऱ्यांवर काय करतात? स्पेसिफिक आपल्याला एक सांगतो की गेल्या या 2-3 महिन्यामध्ये आरोग्य विभागामध्ये दररोज बदल्या होत गेल्या. आपण आरोग्य विभाग कोणाच्या माध्यमातून चालवतो, त्याचा हेड कोण आहे, त्याचा इंटरेस्ट किती आहे कोविडच्या कामामध्ये, आज कोविडचं हेडिंग कोण करतं, आज आपण जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे कोविडची जबाबदारी देतोय, सिक्वेन्शिएशन सेंटरची जबाबदारी डेंटिस्टकडे देतोय. ज्याला पब्लिक हेल्थच्या संदर्भातली काही माहिती नाही अशा लोकांच्या हातात आपण सगळ्या दोऱ्या दिलेल्या आहेत, तर त्यांच्याकडनं आपण चांगल्या पद्धतीचा रिझल्ट कसा काय एक्सपेक्ट करू शकतो? आरोग्य विभागाविषयी ज्या कंप्लेन आपण सांगत आहात किंवा व्हेरियस इतर विभागांच्या विषयी अडचणी सांगत आहात, त्या अडचणींची दखल घेतली जाईल आणि त्या ठिकाणी ज्या आपल्याला आवश्यक बदल किंवा आपण आवश्यक काही त्रुटी दूर करण्यासाठी कार्यवाही आवश्यक आहे ती केली जाईल. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की कोण कुठं काम करतं ह्याच्यापेक्षा मी इथं आहे हा मुद्दा आहे. कमिशनर इज हेड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ॲज फार ॲज कमिशनर इज अप्रोचेबल अँड कमिशनर इज रिस्पॉन्सिव्ह, अदर थिंग्स फॉल इन लाईन. You don't need to worry about it.
आणि हां, आता पुनरावृत्ति सुरू झाली आहे. आय थिंक वी कॅन वाइंड अप नाउ. सर एक लास्ट क्वेश्चन आपसे कि जिस तरीके से आप लोगों से एक्सपेक्ट कर रहे हैं कि लोग इस कोविड को रोकने में मदद करें पालिका का, उसी तरीके से आप चूंकि महानगर पालिका कहलाते हैं, जो लोगों का कामकाज इफेक्ट हुआ है, जो लोगों का मतलब रोजी रोजगार गया है, उसको लेकर के क्या आप राज्य शासन को कुछ ऐसा कर रहे हैं कि यहाँ के जो गरीब है उनको कोई मदद प्राप्त हो सके? आपण जेव्हा रिलॅक्सेशन द्यायला सुरू केल्या, रिलॅक्सेशन मिशन बिगिन अगेन जेव्हा शासनाने सुरू केलं, तर मिशन बिगिन अगेनचा उद्देशच हा होता दॅट ॲज फार ॲज पॉसिबल सिच्युएशन शुड कम बॅक टू नॉर्मलसी. आणि लाईव्हलीहूड वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ इट. आणि त्या दृष्टिकोनातून शासन पण प्रयत्न करत आहे आणि शासनाच्या घालून दिलेल्या फ्रेमवर्कच्या आतमध्ये महानगरपालिकेचा सुद्धा प्रयत्न राहील दॅट सिच्युएशन शुड कम बॅक टू नॉर्मलसी, बिकॉज लाईव्हलीहूड इज समथिंग कॅनॉट बी कॉम्प्रोमाइज अपॉन, दैट वी आर टोटली अवेयर. थैंक यू सो मच. सवाल हो गए ना अभी? ये बहुत इंपॉर्टेंट मुद्दा है. ऑलरेडी इट हैज़ बीन ब्रॉट टू माई नोटिस. ऑलरेडी लास्ट क्वेश्चन. ऑलरेडी इट हैज़ बीन ब्रॉट टू माई नोटिस दैट इन्फॉर्मेशन जो है वो पेशेंट तक पहुंचनी बहुत इंपॉर्टेंट है. एक तो रिलेटिव की एंग्जाइटी होती है एंड मोर ओवर वो पेशेंट को भी इन्फॉर्मेशन होनी चाहिए. जब टेस्ट किया जाता है तो टेस्ट का रिजल्ट उसको इमीडिएटली जितना जल्दी हो सके उसको इन्फॉर्मेशन होनी चाहिए. टुडे ओनली आई विल इशू इंस्ट्रक्शंस टू ऑल हॉस्पिटल्स, प्राइवेट एज वेल एज गवर्नमेंट हॉस्पिटल. इन्फॉर्मेशन दिया जाए बिल्कुल. वी नीड टू एवरी हॉस्पिटल नीड टू कम आउट विथ अ सिस्टम थ्रू विच इन्फॉर्मेशन कॅन बी प्रोव्हाइडेड. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविडच्या मॅनेजमेंटच्या संदर्भाने ज्या ॲक्शन्स घेतल्या जात आहेत त्यामध्ये एक 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आपल्याला कोविड मॅनेजमेंटमध्ये जे 2 मुद्दे आहेत ज्याच्यावरती पूर्ण जास्त प्रशासनाचा भर असणार आहे ते आहेत आपला डेथचा जो रेट आहे तो रेट कमी करणं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगाने जे स्प्रेड आहे इन्फेक्शनचं ती चेन ब्रेक करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी करणं. याच्यासाठी आज रोजी कॉर्पोरेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले जात आहेत. त्याच्यामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे, काही मॉडिफिकेशन आवश्यक आहे, काही नवीन गोष्टी करणं आवश्यक आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा. टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर जास्तीत जास्त आपल्या शहरामध्ये क्रिएट होणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे टेस्टिंग लॅब आहेत आणि प्रायव्हेटच्या लॅब आहेत. आणि गव्हर्नमेंटच्या टेस्टिंग लॅबची सुद्धा संख्या आपल्याला वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला टेस्टचे रिझल्ट मिळू शकतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कोविडच्या ज्या 3 कॅटेगरीज आहेत त्या 3 कॅटेगरीजमधल्या सुविधा इन टर्म्स ऑफ नंबर आणि ऑल्सो इन टर्म्स ऑफ क्वालिटी अपग्रेडेशन गरजेचं आहे. कोविड केअर सेंटरपासून कोविड हॉस्पिटलपर्यंत बेड अवेलेबिलिटी आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही आढावा घेतलेला आहे आणि आपल्याला कुठे ते गॅप्स आपल्याला ब्रिज करून ती संख्या वाढवता येईल. ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी, ICU बेडची अवेलेबिलिटी ॲज वेल एज व्हेंटिलेटरची अवेलेबिलिटी हे इश्यूज आहेत आणि हे आपल्याला प्रायोरिटीवरती टॅकल करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत कंटेनमेंट एरिया मॅनेजमेंट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे काही इश्यूज आहेत. याचं एन्फोर्समेंट जर आपण प्रोफेशनली आणि एकदम स्ट्रिक्ट पद्धतीने केलं तर मला विश्वास आहे की ओव्हरऑल जी चेन ब्रेक करण्याचा आपण बोलतोय त्याच्यामध्ये आपल्याला जो काही बदल अपेक्षित आहे तो बदल नक्कीच दिसू शकेल. मॅनेजमेंटसाठी महानगरपालिका प्रशासन 24/7 अवेलेबल असेल. सर्व स्टाफला सूचना मी दिलेल्या आहेत की सुट्टी असो, ऑफिस टाईम असो, नॉन ऑफिस टाईम असो, प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती कमिशनरपासून प्रशासनातला कुठलाही अधिकारी, कुठलाही कर्मचारी हा 24/7 अवेलेबल पाहिजे. आणि दिस इज नॉट ओनली अ रेटरिकल स्टेटमेंट, आपण खरंच पद्धतीने आपण अवेलेबल असणं गरजेचं आहे. आणि ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या ठिकाणी या जे स्टाफ आपण अवेलेबल असणं आवश्यक आहे त्यामध्ये फक्त अवेलेबिलिटी इज नॉट इम्पॉर्टंट. आपण जो फीडबॅक आपल्याला नागरिकांच्या मार्फत येतोय, जो फीडबॅक लोकप्रतिनिधींच्या मार्फत किंवा मीडियाच्या माध्यमातून येतोय त्या फीडबॅकवरती इमिडिएट आपण ॲक्शन करणं गरजेचं आहे.
काम कोविडचं करताना कोविड इज अ पॅन्डेमिक सिच्युएशन आणि दिस इज लाईक अ इमर्जन्सी ज्यामध्ये आपल्याला रुटीन पद्धतीने काम करून चालत नाही. आपण एक शब्द नेहमी वापरतो की आपण वॉर फुटिंगवरती काम करतो. नाउ वी ऑल नो की वॉर फुटिंगवरचं काम किंवा मोहीम स्वरूपातलं काम हे मोहिमेपुरतं चालतं. कोविडची सिच्युएशन नॉर्मल्सीला कधी पोचेल हे कुणालाही सांगता येणार नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की जर कोविडमध्ये आपण तेवढ्या प्रॉम्प्टली काम नाही करू शकलो तर त्याचे होणारे रिपरकशन फार सिरियस आहेत आणि त्याचे होणारे रिपरकशन कुणाचा तरी जीव धोक्यामध्ये येईल ह्या स्टेजपर्यंत जाऊ शकतात. ते होऊ नये म्हणून प्रशासनाकडनं काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या एफर्ट्समध्ये कुठलीही कमतरता राहू नये आणि त्या दृष्टिकोनातून 99% परफेक्शन पण नाही, आपल्याला 100%च काम करणं आवश्यक आहे. हा मेसेज मी सर्वांना दिलेला आहे. अँटीजन टेस्टची अवेलेबिलिटी आता मोठ्या प्रमाणावरती राज्यभरामध्ये झालेली आहे आणि अँटीजन टेस्टचा वापर पण सुरू करण्यात आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा अँटीजन टेस्ट RT-PCR ऑफकोर्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट, परंतु अँटीजन टेस्टचा फायदा आहे की अँटीजनच्या माध्यमातून आपल्याला त्वरित रिझल्ट मिळू शकतो आणि त्यामुळं ICMRने घालून दिलेल्या फ्रेमवर्कच्या आतमध्ये अँटीजन टेस्टचा वापर नवी मुंबई महानगरपालिकेत सुद्धा केला जाईल. सर, नवी मुंबई महानगरपालिका शाळेचं काय शिक्षण थांबलेलं आहे? नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थी गावाला गेले सांगत आहेत म्हणजे शिक्षण विभाग नक्की हे शिक्षण सुरू होणार आहे की नाही, शाळा सुरू होणार आहे की नाही? शाळा किंवा शालेय शिक्षण याबाबत फक्त नवी मुंबई महानगरपालिका स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणार नाही. त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून जे निर्णय घेतलेले आहेत त्या पद्धतीने अंमलबजावणी आपल्या भागात सुद्धा केली जात आहे आणि यापुढेही केली जाईल. सस्पेक्ट पेशंट हा कोविडचा जो असेल त्याच्यासाठी इमिडिएट त्याचा आपल्याला टेस्टिंग होणं गरजेचं आहे आणि टेस्टिंग नंतर त्याच्या सिम्पटमनुसार ज्या 3 कॅटेगरीज आहेत त्या 3 कॅटेगरीमध्ये इमिडिएट त्याचं ॲडमिशन होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बेड आणि ॲम्ब्युलन्सची अवेलेबिलिटी हा एक क्रुशियल इशू आहे. पण ते जर आपण गॅप्स दूर केले आणि सस्पेक्ट पेशंटला टेस्टिंगसाठी इमिडिएट कुठं ॲक्सेस मिळू शकला तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती इन्फेक्शनची चेन ब्रेक करण्यामध्ये यश मिळू शकते. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन इज अ व्हेरी गुड वे ऑफ मॅनेजिंग डिसीज, कारण एसिम्प्टोमॅटिक पेशंटला सुद्धा आपल्याला काही प्रकारे काळजी घ्यावी लागते आणि विच इज अ टेक्निकल थिंग आणि त्यामुळे होम क्वारंटीनच्या व्यतिरिक्त इन्स्टिट्यूशनल क्वारंटीनमध्ये आपण पेशंट जर ठेवला तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्याची काळजी घेण्यासाठी सुविधा होईल आणि त्या दृष्टिकोनातून बेडची संख्या वाढवली जाईल. परिस्थितीपूर्वक निर्णय घेतला जाईल. थँक्यू सो मच.